अ, माझे वडील भीमाजी तुकाराम चौरे यांनी 23 वर्ष CRPF म्हणजेच सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्समध्ये देशात विविध ठिकाणी जसे की छत्तीसगड, आसाम, त्रिपुरा, जम्मू काश्मीर अशा विविध ठिकाणी आपली सेवा दिली आणि देश सेवा झाल्यानंतर रिटायरमेंटनंतर त्यांनी आळंदीमध्ये माऊलींची सेवा करावी यासाठी अ, वारकरी वारकरी संप्रदायामध्ये हे करून त्यांनी आळंदीमध्ये माऊलींच्या समाधीच्या ठिकाणी आपली जागा घेऊन इथं राहण्यास आले आणि रविवारी दुपारी 1-1:30च्या दरम्यान त्यांना अचानक तीव्र हृदयविकाराचा अटॅक आल्यामुळे त्यांना आम्ही क्षणाचाही विलंब न करता गाडीत फोर व्हीलरमध्ये गाडीत घालून जवळील 1 किलोमीटर अंतरावरील KK हॉस्पिटलमध्ये नेण्याचा प्रयत्न केला. परंतु लग्न समारंभामुळे पूर्ण रस्ता पद्मावती रोड पूर्ण ट्रॅफिकमुळे जाम होता आणि त्यांना आम्हाला फोर व्हीलरमधून नेता आले नाही, पूर्ण रस्ता जाम असल्यामुळे. त्यानंतर आम्ही त्यांना रिक्षामध्ये घातले आणि रिक्षामध्ये घालून आम्ही त्यांना नेण्याचा प्रयत्न केला. रिक्षामध्ये मी त्यांना CPR देत होतो आणि आई आणि बहीण समोर ट्रॅफिकला रस्ता मोकळा करत होते. अशी बिकट अवस्था आम्हाला सहन करावं लागली. 1 किलोमीटरच्या अंतरावर जाण्यासाठी आम्हाला जवळजवळ 20 मिनिटाचा वेळ लागला आणि त्या वेळेच्या दवाखान्यात वेळेवर न पोचल्यामुळेच वडिलांना आपला प्राण गमावा लागला आणि ह्या प्रकरणामुळेच आज माझ्यावर आणि आमच्या परिवारावर हे संकट आले आहे. हे संकट उद्या दुसऱ्या घरावर येऊ नये यासाठीच माझी अशी विनंती आहे की पोलीस खात्याने आणि नगरपालिकेने या ट्रॅफिकच्या प्रश्नाचा निस्तारा करावा आणि मी पोलीस स्टेशनमध्ये माझी तक्रार नोंदवणार आहे आणि नगर परिषदेमध्येही माझी तक्रार नोंदवणार आहे. तरी या गोष्टीचा पाठपुरावा करावा अशी माझी नगर परिषद आणि पोलीस संचालकांना विनंती आहे. माझे पती भीमाजी तुकाराम चौरे यांनी CRPF मध्ये 23 वर्ष देशाची सेवा केली आणि पेन्शन नंतर आपलं आयुष्य भगवत कार्यासाठी जावं म्हणून आम्ही आळंदीत स्थायिक झालो. पण 26 तारखेला रविवारी 1 वाजता त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. आम्ही तातडीने दवाखान्यात जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पद्मावती रोडला खूपच ट्रॅफिक असल्यामुळे आम्हाला खूप दवाखान्यात जाण्याला व्यत्यय आला. आम्ही अक्षरशः गाडीखाली उतरून आम्ही आडो होऊन रस्ता मोकळा करण्याची अक्षरशः ट्रॅफिकवाल्यांना भीक मागितली, पण आमचा काही उपयोग झाला नाही. आम्हाला खूप लेट झाल्यामुळे त्यांना त्रास झाला आणि आम्ही जास्त लेट झाल्यामुळे त्यांना जास्त त्रास झाल्यामुळे आम्ही वाचू शकलो नाही. त्याला कारण म्हणजे आळंदीतल्या ट्रॅफिकमुळेच आम्हाला एवढं दुःख सहन करावं लागतंय. 26 एप्रिल रोजी रविवार होता. त्यावेळेस दुपारी रविवारी घरी असताना वडिलांना अचानक अटॅक आला आणि नंतर आम्ही फोर व्हीलरमध्ये इथून त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्याचा प्रयत्न केला, पण थोडंसं 1-2 मिनिटाच्या अंतरावरती गेल्यावरतीच मंगल कार्यालय असल्यामुळे तिथं पूर्ण रस्त्यावरती सगळ्यांनी गाड्या लावल्या होत्या आणि त्या गाड्यांमुळे बाकीच्या इतर गाड्यांना जाण्या येण्यासाठी रस्ताच नव्हता. त्यामुळे आम्ही त्या ट्रॅफिकमध्ये अडकलो आणि पुढे जाण्यासाठी आम्हाला मग रिक्षामध्ये त्यांना न्यावं लागलं. रिक्षामध्ये सुद्धा जाताना पुढे थोडं 2-3 चौकांमध्ये आम्हाला पुन्हा ट्रॅफिक लागलं आणि पुन्हा आम्हाला अक्षरशः लोकांचे हात जोडून त्यांचे पाया पडण्यापर्यंत एवढी वाईट वेळ असताना आम्ही लोकांना विनवणी करून त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि शेवटी त्यांना उपचार लवकर न भेटल्यामुळे त्यांचं दुःखद निधन झालं. आणि हे सर्व काही वाहतूक कोंडीमुळे किंवा प्रशासनाच्या लक्ष न देण्याच्या या गोष्टींमुळे ही आमच्यावरती दुःखद वेळ आलेली आहे.
यासाठी पोलीस प्रशासनाने किंवा नगरपालिकेने यावर लवकरात लवकर कार्यवाही करावी आणि यावर